नमस्कार, मी सौ सुनंदा पाटील. द गो शिर्के लिखित मराठी कवितेतील आईचे वाचन करीत आहे. माणसं कोणत्याही धर्मातील असोत, आई त्यांना वंदनीय असते. मुस्लिमांच्या धर्मग्रंथात कुराणात म्हटले आहे की माँ के पाँव में जन्नत है. मुस्लिम काव्यातील मातृभाव मराठी कवींच्या मातृभावापेक्षा वेगळा नाही. मुस्लिम कवींनीही मातृमहिमा कवितेतून चित्रित केला आहे. कवी यशवंतांच्या कवितेतील आई ही अजरामर आहे. आई कवितेत मातृविहीन पोरक्या मुलाची व्यथा आहे. इतरांनी आई म्हणून मारलेल्या हाकेने कवी दुःखी होतो. चिमणी पिल्लांना चारा देते, गाय वासराला प्रेमाने चाटते. हे वात्सल्य पाहून कवीचे हृदय भरून येते. आपले लाड व कौतुक करायला आपली आई नाही हे सतत जाणवते. रागावण्यासाठी का होईना, पण आईने यावे असे कवीला वाटते. आईच्या सहवासाच्या वैभवाची कवीला जाणीव आहे. म्हणून कवी यशवंत म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईशिवाय या आपल्या जगण्याला अर्थ नाही, अशी भावना कवी यशवंतांनी या कवितेतून व्यक्त केली आहे. नारायण सुर्वे यांच्या माझी आई या कवितेतून एका कामगार मातेचे वात्सल्यपूर्ण चित्रण येते. मिल कामगार असलेली आई भल्या पहाटे गिरण्यांचे भोंगे वाजले की गिरणीच्या दिशेने वाटचाल करू लागते. आपल्या पिलांना मागे सोडून जाताना या आईची घालमेल होते. ती मागे वळून वळून पाहतच रस्ता कापते. ही आई आपल्या 5 मुलांना मिल दाखवण्यासाठी दसऱ्याच्या आदल्या दिवशी घेऊन जाते. मुले आरास बघत तेथे हुंदडतात. आई मुलांना खाऊ घेऊन देते. मुले आनंदी असतात. परंतु एक दिवस अचानक त्यांच्या आईला रक्तबंबाळ स्थितीत गाडीतून घरी आणले गेले आणि पोरं मिटमिटी डोळ्यांनी तिच्या देहाकडे पाहत राहिली. त्यांचे मायेचे छत्र हरपले. आई गेली ही जाणीवच त्यांना व्याकुळ करणारी होती. त्याच रात्री आम्ही 5 एकमेकास बिलगुनी आईची माया समजून घेतली चादर ओढून. आधीचे नव्हतेच काही, आता आई देखील नाही. अश्रूंना घालीत अडसर जागत होतो रात्रभर. झालो पुरते कलंदर. त्या रात्री त्या भावंडांनी एकमेकांना बिलगून आईची माया समजून अंगावर चादर ओढून घेतली. 5ही भावंडे आपल्या अश्रूंना थोपवीत रात्रभर जागीच होती. आधीचे नव्हतेच काही, आता आई देखील नाही, या भावनेने ती हादरली होती. आईच्या केवळ अस्तित्वानेच घराचे नंदनवन होते. आपली स्वप्ने श्रीमंत होतात असे मानणारे लेख तिच्या मृत्यूने सैरभैर होते. आता वसंत ऋतू येईल. झाडे नव्या कोवळ्या पालवीने सजतील, डोलू लागतील. सारे काही पूर्वीसारखे होईल. पण फक्त तू नसशील आणि मीही मनाने या साऱ्यांपासून अलिप्तच असेल. म्हणजेच मी असूनही नसेन, असे कवयित्री डॉक्टर सुहासिनी इर्लेकर आईला उद्देशून म्हणते. तिच्या आईचे अस्तित्व तिच्या मनाला व्यापून राहिलेलं आहे. त्यामुळे ती नसणे म्हणजे आपले अस्तित्व असून नसल्यासारखे आहे, अशी मनस्वी भावना तिने व्यक्त केली आहे. सर्वच सर्वत्र असेल असायचे ते, मात्र तू नसशील आणि मीही असून नसेन. आई या कवितेत नाधो महानवरांना वाटते, मुलांच्या मनात वडिलांबद्दल दरारा आणि काहीसा दुरावा असतो. पण आईचे व मुलाचे नाते अधिक जवळचे आणि वात्सल्यपूर्ण असते. या कवितेतील आई फाटक्या लुगड्याला गाठी मारून अंग झाकणारी, रात्री बेरात्री उठून जात्यावर दळण दळणारी आहे. मुलगा दचकून उठला तर ती रात्रभर त्याला थोपटून गाणी म्हणत असे. मुलाला समजत नाही की आपली आई अपरात्री का रडते. सारेजण झोपल्यावर अपरात्रीत दळत का बसते. पुन्हा पुन्हा जुन्याच ओव्या जात्यावर का गाते. झोपेतून उठताना घरातले सगळे आईला शिव्याशाप देत असत. मुलाची नजर मात्र तिच्या मुखावरच्या सुरकुत्या हेरत असायची. तुला नाही कसे म्हणू. मृत्यूनंतरही तुझ्या गाण्याची लकेर माझ्याही शब्दांना मृत्यूपर्यंतची, डोळ्याच्या निबिड तळघरात बुडणारी. येथे उद्धृत केलेल्या काव्यपंक्तीतून आईच्या काळवंडलेल्या आयुष्याचा पट नजरेसमोर उभा राहतो. वामन निंबाळकरांनी कधी पुरुषांचे अत्याचार सहन करणारी, रूढी परंपरांमध्ये पिळवटून निघालेली,
सतत कष्ट करणारी अशिक्षित आई या कवितेत रेखाटली आहे. पतीचे निधन झालेले, पदरी मुले असा संसाराचा रथ ओढताना तिची दमछाक होते. ती शेतात मजुरी करते, मोळ्या विकते, आलेल्या पैशातून ज्वारी व पीठ, मिरची खरेदी करते, स्वतः अर्धपोटी राहून मुलांना जगवते, आपले शील जपून कष्ट करीत मुलांचे पालनपोषण करते. दिवे लागणीच्या वेळी आसपासच्या झोपड्यांमध्ये चुली पेटतात, भाकरी भाजल्या जातात. तिची पोरे डोळ्यात प्राण आणून तिची वाट पाहतात. डोक्यावर भारा घेतलेली आई अंधाराला चिरत समोर येते. मोळी विकली न गेल्याने त्या दिवशी भुकेल्या पोटीस सर्वांना झोपावे लागते. एके दिवशी मोठा काळा साप चावल्यामुळे ती अंथरूण धरते. गंडे दोरे, मंत्रतंत्र, वैदू या कशाचाच उपयोग न होता चिल्ली पिल्ली वाऱ्यावर सोडून ती मरण पावते. पोरं हंबरडा फोडतात. हंबरडा फोडला आम्ही तो विरला वाऱ्यावर, माय तरी सोडून गेली चिल्ली पिल्ली वाऱ्यावर. शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो, दिसता कृश मोळीवाली, मोळी तिची विकत घेतो. ही माय दरिद्री मायचे प्रतिनिधित्व करते. जणू काही तिचा जन्मच कष्ट करून आयुष्य वेचण्यासाठी झाला असावा, इतके तिने सोसले आहे. जातीयतेच्या आणि दारिद्र्याच्या आगीत होरपळणाऱ्या मुलांसाठी जगणारी आणि मरणारी ही माय हृदयस्पर्शी आहे. कवी नामदेव ढसाळ यांनी आपल्या आई या कवितेत आईच्या वियोगाचे दुःख उत्कटपणे मांडले आहे. खेड्यातील अडाणी आई बापापाठोपाठ शहरात आली. शिळ्या भाकरीचे तुकडे मोडून खात, साडीला ठिगळं लावत तिने जीवन घालवले. आयुष्यभर दुःख, दारिद्र्य, कष्ट, उपासमार याशिवाय दुसरे काहीच तिच्या वाट्याला आले नाही. अहेवपणी मरण आल्याचा आनंद. मृत्यूने तिची दारिद्र्य व कष्ट यातून सुटका केली. बाप मात्र अजूनही खुरडत मरणाची वाट पाहतो आहे. आईप्रमाणेच बापाचीही तीच अवस्था आहे असे कवीला वाटते. आईचे विश्व छोटे असले तरीही निर्गुण, निराकार, अमूर्त अशा विश्वाच्या नियतीच्या शक्तीपुढे ती नतमस्तक होते. म्हणून कवी म्हणतात, आई गेली त्याचं दुःख नाही, प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते, दुःख याचं आहे. अज्ञानाच्या ओघात तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या. अरुण काळे यांनी आईसाठी या कवितेत आईविषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणी राईस मिलमधील नोकरीवरून परत आलेल्या आईचे सुजलेले पाय पाहून ते ओक्साबोक्षी रडले होते. आई मात्र दैवाला दोष देत जिद्दीने संसारासाठी लढत होती. दिवस जातील, आपली पिले आकाशात उडतील अशी स्वप्ने पाहत होती. ती साधी भोळी, निष्कपट आणि कष्टाळू असल्यामुळे एकत्र कुटुंबातही कधी स्वार्थी झाली नाही. खोटे अश्रू डोळ्यात आणण्याचे ढोंग तिला करता आले नाही. डावपेच आखायला तिला सवडच मिळाली नाही. ती फक्त कष्ट करीत राहिली. कवीला तिच्या अपेक्षेप्रमाणे आकाशात उंच भरारी मारता आली नाही. आईविषयीची आठवण सांगताना कवी अरुण काळे म्हणतात, आई, मी एकटाच रडलो मनापासून, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी. जेव्हा तू घेऊन आली सुजलेले पाय राईस मिलच्या नोकरीवरून, 4 आयाबाया जमून म्हणत होत्या देवाची मर्जी. प्राध्यापक फ. म. शहाजिंदे या मुस्लिम कवींची माझी आई ही कविता लक्षवेधक आहे. निधर्मी म्हणविणाऱ्या भारतामधील सामाजिक व्यवस्थेवर ती प्रकाश टाकणारी आहे. काही मुस्लिम आईला मा किंवा अम्मा म्हणत असले तरीही शहाजिंदे यांनी आई हा शब्द स्वीकारलेला आहे. मुलीच्या नंतर मुलगा व्हावा म्हणून आईने आद्य सुफी संत मेहबूब सुभानीला 11वी करीन असा नवस केला होता. तो नवस मुलाने फेडत राहावा म्हणून ती मुलाला म्हणते, फकीर, तू काहीही कर पण नवस फेडत राहा. एकीकडे ती स्वतः आयुष्यभर नवस फेडत राहते आणि तो नवस फेडत राहण्याचा वारसा आपल्या मुलाकडे सोपवते. आपण कान्होपात्राच्या संतकुळातील आहोत याचा तिला अभिमानही आहे. 60 वर्षाची आई आणि 26 वर्षाचा मुलगा यांच्या एका अनोख्या भावविश्वाचे दर्शन माझी आई या कवितेत होते. माणसाला जात, धर्म, कुळ नाही हा भाव कवीच्या हृदयातून ओसंडून वाहतो. माझी आई. अशाच एका संध्याकाळी
बसून घराच्या उंबरठ्यावर होती म्हणाली, सहज एकदा फकीर कुछ भी कर, मगर महबूब सुभानी की 11वी कर. उत्तम कांबळे यांनी माझी गरीब माऊली या कवितेतून अत्यंत गरिबीतही आपल्या मुलाबाळांचा आणि फाटक्या संसाराचा भार समर्थपणे पेलणारी, प्रत्येक संकटाला सामोरे जाणारी, आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन मायेने सांभाळणारी, तसेच दारू प्यालेल्या पतीच्या लाथाबुक्क्यांना पचविणारी माऊली साकार केली आहे. तिच्या त्या फाटक्या संसाराच्या फाटक्या झोपडीत ती कधी दुःखी कष्टी होई, तर कधी डोळ्यातून अश्रूंच्या रूपाने स्वप्नांना वाट करून देई. हे सांगताना कवी म्हणतो, तिच्या फाटक्या झोपडीत असे धीराचा डोंगर, आतडी करती वळवळ, तरी लढायच बळ. तिची घेऊन युद्धगानी, आम्ही जिंकली लढाई. माझी गरीब माऊली. भुकेली असतानाही लढण्याचे बळ निर्माण करून धीराचा डोंगर उभी करणारी माय आपल्यासमोर उभी राहते. तिने दिलेल्या लढाईच्या गाण्याची प्रेरणा घेऊन कवी उभ्या आयुष्याची लढाई जिंकतो. ही तिच्या संस्काराचीच देणगी आहे. साहित्यिकांच्या कवितेतील आईच्या आजूबाजूची परिस्थिती व वातावरण वेगवेगळे आहे. उदाहरणार्थ नागरी परिसरातील आई, ग्रामीण परिसरातील आई आणि दलित आई या सर्वांच्या परंपरा, श्रद्धा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक आईचे व्यक्तिमत्व हे वेगळे आहे, समान आहे. ती आईला लेकराबद्दल वाटणारी माया आणि तिचा वात्सल्यभाव, मातृभाव व्यक्त करणाऱ्या प्रत्येक कवीच्या मागं त्याची आई शब्दाशिवाय उभी असते. धन्यवाद.